नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 18 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, कोणत्या पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन नुकतेच सकारात्मक केलेले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टँडर्ड अँड पुअर. तर लक्षात घ्या मित्रांनो, स्टँडर्ड अँड पुअर या पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन आता नुकतेच सकारात्मक केले गेलेले आहे. याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पतमानांकन संस्थेबद्दल सांगितलेच होते. आता पुन्हा एकदा सांगतो कारण हा महत्त्वाचा पार्ट आहे. याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था कोणकोणत्या आहेत? तर स्टँडर्ड अँड पुअर ग्लोबल रेटिंग, मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस आणि फिच रेटिंग अशा तीनही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था महत्त्वाच्या आहेत. या तीनही संस्था न्यूयॉर्क, अमेरिका येथे असून सध्या स्टँडर्ड अँड पुअर या ग्लोबल रेटिंगने भारताचे आता पतमानांकन सकारात्मक केले गेलेले आहे. तर भारतातील पतमानांकन संस्था कोणत्या आहेत? तर सेबी या संस्थेच्या देखरेखीखालील प्रमुख पतमानांकन संस्था आहेत क्रिसिल, केअर रेटिंग्स, इक्रा आणि इंडिया रेटिंग अँड रिसर्च. अशा पद्धतीच्या भारतातील पतमानांकन संस्था या महत्त्वाच्या आहेत. याविषयी देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर एकदा आपण थोडक्यात आढावा पाहिलेला आहे. तर ह्या सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आजच्या दिनविशेष पाहूया. 18 ऑगस्ट 1999 गुन्हा साबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेला वा पोलीस कोठडीतील व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केलेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्या जे कोणीही कारागृहात तुरुंगवास भोगत आहेत त्यांना मतदानाचा हक्क नाहीये. तर याचा जो महत्त्वाचा जो निर्णय होता हा 1999 साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. तो आजच्याच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट 1999 या दिवशी दिला गेलेला आहे. त्यानंतर 18 ऑगस्ट 1700 या दिवशी मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे उर्फ उर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. त्यानंतर 18 ऑगस्ट 1734 या दिवशी रघुनाथराव पेशवे यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. 18 ऑगस्ट 1900 हा दिवस राजदूत राजकारणी विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 18 ऑगस्ट 1945 भारतीय क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आज निधन झालेले होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 या दिवशी कटक, ओरिसा येथे झालेला होता. त्यानंतर 18 ऑगस्ट 1979 भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे आज निधन झालेले होते. तर आजचे अतिशय महत्त्वाचे असे दिनविशेष आहेत. आपल्याला याबद्दलची माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. कारण सुभाषचंद्र बोस असतील, विजयलक्ष्मी पंडित असेल, आपले पहिले बाजीराव, थोरले बाजीराव पेशवे असतील किंवा वसंतराव नाईक असतील, या सर्वांबद्दल आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. आता त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिसा येथे झाला. त्यांचं शिक्षण कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज येथे झालं. त्यानंतर इंग्लंडमध्ये ते ICS परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये 1938 व 1939 असे हरिपुरा आणि त्रिपुरी या 2 काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष देखील होते. त्यांचे विचार थोडेसे एकदम क्रांतिकारक होते. स्वातंत्र्य भीक मागून नव्हे तर लढून मिळवायचे असे ते नेहमी म्हणत. फॉरवर्ड ब्लॉक या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली होती. त्यानंतर आझाद हिंद सेना म्हणजेच इंडियन नॅशनल आर्मी याची त्यांनी सिंगापूर येथे जपानी मदतीने स्थापना केली गेलेली होती. त्यांची प्रसिद्ध घोषणा होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. हे आपल्याला माहिती असेलच. आझाद हिंद सरकार 1943 मध्ये त्यांनी स्थापन केलेले होते. त्यांचा प्रभाव त्यांच्यावर कोणाचा प्रभाव तर ब्रिटिशांना भारत सोडावा लागण्यात येण्याचा मोठा वाटा होता. त्यांचा मृत्यू किंवा निधन 18 ऑगस्ट 1945 साली झालं होतं. परंतु तरीही हे एक रहस्यमय असे निधन मानलं जातं. कारण त्यांची कोणताही त्यानंतरचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. तैवान विमान अपघातात त्यांचं निधन झालेलं होतं असं कन्सिडर करण्यात येतंय. आता आपल्या व्यवस्थित अशा चालू घडामोडींना सुरुवात करूया. AI ड्रायव्हरलेस बस इन इंडिया. आता ही जी नुकतीच AI ड्रायव्हरलेस बस आहे, ही IIT हैदराबाद याने आपल्या कॅम्पसमध्ये संपूर्ण देशातील पहिली पूर्णपणे AI आधारित ड्रायव्हरलेस बस सेवा सुरू केलेली आहे.
तिहान म्हणजेच टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन या विशेष केंद्रात विकसित झालेली ही बस भारतात स्मार्ट मोबिलिटीचं एक नवीन पर्व सुरू करत आहे. या अत्याधुनिक बसमुळे आता कॅम्पस प्रवास तर अधिक सोयीस्कर होईलच, परंतु भारतातील ऑटोनॉमस व्हेइकल क्षेत्राला आता नवी दिशा मिळणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने एआय ड्रायव्हरलेस बस इन इंडिया ही सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या IIT मध्ये सुरुवात करण्यात आली असा पद्धतीचा प्रश्न विचारला तर लक्षात घ्या IIT हैदराबाद या ठिकाणी ही आता बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता नुकतेच ला गणेशन या असं प्रसिद्ध असं व्यक्तिमत्वांचं निधन झालेलं आहे. ला गणेशन हे नागालँड राज्याचे राज्यपाल म्हणून आता सध्या कार्यरत होते आणि त्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1945 रोजी तंजाऊर, तामिळनाडू येथे झालेला. त्यांची राजकीय कारकिर्दी आता पाहून घेऊया. ते सुरुवातीला RSSचे प्रचारक होते, त्यानंतर BJPचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य होते. तामिळनाडूमधील BJPचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्यांनी मणिपूर, पश्चिम बंगाल, नागालँड या राज्याचे राज्यपालपद भूषवलेले आहे. त्यांचं निधन आता नुकतंच 15 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या 80व्या वर्षी झालेलं आहे. नागालँडमध्ये 7 दिवसांचा शोक त्यांच्या निधनामुळे पाळण्यात येत आहे आणि तिरंगा अर्धस्तंभावर देखील उभारण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे पदावर असतानाच निधन झालेले पहिले नागालँडचे ते राज्यपाल ठरलेले आहेत. त्यानंतर पुढची एक महत्त्वाची अशी बातमी म्हणजे ब्लू घोस्ट लँडर. आता ब्लू घोस्ट लँडर हे फायरफ्लाय एरोस्पेसने चंद्रावर वैज्ञानिक पेलोड पोहोचवण्यासाठी विकसित केलेले अंतराळयान आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी आणि विविध उपकरणे आणि प्रयोग तैनात करण्यासाठी डिझाईन केले गेलेले आहे. ज्यामुळे चंद्राचा वैज्ञानिक शोध आता पुढे जाणार आहे. हे लँडर नासाच्या चंद्र पृष्ठभाग ऑपरेशन्स प्रोग्राम आणि आर्टेमिस मिशनचा भाग असेल, ज्याचा उद्देश मानवांना चंद्रावर परत आणणे आणि शाश्वत शोध स्थापित करणे असा आहे. तर नाव लक्षात ठेवा मित्रांनो, ब्लू घोस्ट लँडर हे कोणत्या देशाचे आहे? तर US मधील नासाचे फायरफ्लाय एरोस्पेसने चंद्रावर वैज्ञानिक पेलोड पोहोचवण्यासाठी विकसित केलेले अंतराळयान आहे. तुम्हाला डायरेक्ट नाव देखील विचारून हे काय आहे अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ब्लू घोस्ट लँडर हे अंतराळयान आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे बॉब सिम्पसन. नुकतंच यांचं देखील एक निधन झालेलं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील प्रभावी व्यक्तिमत्वाचा आता अस्त झालेला आहे, असं कन्सिडर करण्यात येत आहे. माजी कसोटीपटू, कर्णधार, प्रशिक्षक बॉब सिम्पसन यांचे 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. 1957 ते 1978 या काळामध्ये ऑस्ट्रेलियासाठी त्यांनी 62 कसोटी व 2 एकदिवसीय सामने खेळले गेलेले आहेत. 39 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी कर्णधारपद देखील भूषवलेलं होतं. कारकिर्दीमध्ये 4869 धावा, 10 शतके, 27 अर्धशतके, 71 बळी आणि 110 झेल अशी प्रचंड अशी कारकीर्द त्यांची राहिलेली आहे. 1964 मध्ये ॲशेस मालिकेमध्ये पहिले कसोटी शतक आणि त्रिशतकाची नोंद देखील त्यांच्या नावे आहे. 1986 ते 1996 या काळामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचं प्रशिक्षकपद भूषवलेलं होतं आणि ऑस्ट्रेलियाचा सुवर्णकाळ सुरू झालेला आहे असं त्यावेळेस कन्सिडर करण्यात येत होतं. 1987चा विश्वचषक त्यांनी जिंकून दिलेला होता. त्यांच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांचा हा विश्वचषक जेतेपद पटकावलेलं होतं. तसेच त्यांनी 4 ॲशेस मालिका देखील जिंकल्या होत्या. स्लिपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ते समजले जातात. जवळपास 110 झेल त्यांनी त्यामध्ये घेतलेले आहेत. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या चालू घडामोडीवर आधारित आता एक प्रश्न पाहून घेऊया. नुकतेच निधन झालेले ला गणेशन यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल भूषवलेले नाहीये? तर प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, सोपा प्रश्न आहे. नुकतेच निधन झालेले ला गणेशन यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवलेले नाहीये? पर्याय क्रमांक 1 आहे मणिपूर, पर्याय क्रमांक 2 आहे नागालँड, पर्याय क्रमांक 3 आहे पश्चिम बंगाल, तर पर्याय क्रमांक 4 आहे तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. योग्य उत्तराला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देखील देईल आणि उत्तर देखील सांगून देईल. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसेच x.com म्हणजेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आहोत.
तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विशेष म्हणजे YouTubeवर आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.